नमस्कार, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे आणि आज आपण एका विषयावर अशा विषयावर बोलणार आहोत की ज्याच्यात जर खोटा गुन्हा दाखल झाला असेल तर असा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यावर कारवाई काय करता येते. सो डेफिनेटली हा विषय असा आहे की परज्युरी म्हणजे प्रतिगुन्हा दाखल करता येतो पोलिसांना. कारण की जेव्हा एखादा खोटा गुन्हा दाखल केला जातो, आता सध्या बलात्काराचे आणि विनयभंगाचे जे गुन्हे आहेत याच्यापैकी 90% गुन्हे खोटे आहेत, बनावट आहेत आणि जाणून बुजून फक्त समोरच्याचा बदला घेण्यासाठी त्याला मानसिक त्रास देण्यासाठी असे गुन्हे दाखल केले जातात. इवन फायनान्शियल फ्रॉडमध्येही अनेक गुन्हे जे आहेत ते खोटे गुन्हे आहेत किंवा इतरही गुन्हे जे आहेत मारहाणीचे किंवा इतर प्रकाराचे जे गुन्हे असतात ते बऱ्यापैकी खोटे गुन्हे असतात आणि ते कोर्टामध्ये सिद्ध होत नाहीत. आणि याच्यातही पोलिसांची भूमिका फार महत्त्वाची असते आणि यामध्ये पोलिसांनी जर प्रॉपर तपास केला आणि त्या तपासात जर त्यांना आढळलं की हा गुन्हा खोटा आहे तर पोलीस याच्यात सी समरी दाखल करून गुन्हा दाखल करण्यावर तुम्ही खोटा गुन्हा दाखल केला म्हणून उलटी केस प्रतिगुन्हा दाखल करू शकतात आणि त्याखाली त्या खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यावर मोठी कारवाई होऊन त्याला शिक्षा होते. अशाच प्रकार मी याच्याकरता हे इतकं सांगतोय की पुण्यामध्ये माझ्याचकडे एक केस होती. पुण्यामध्ये एका आर्थिक व्यवहारातनं म्हणजे हात उसण्या कर्जातनं एका बिझनेसमन माणसाला एका बाईने आणि तिच्या मुलाने हात उसने कर्ज दिले. त्यांच्याकडनं चेक लिहून घेतले कोरे आणि त्याच्यावर नंतर त्यांच्याकडनं कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सह्या घेतल्या आणि नंतर त्यापैकी अर्ध्याच्या वर पैसे या लोकांनी तिला परत दिले. पण नंतर काही कारणामुळे यांचे पेमेंट डिले झाले. हे कॉन्ट्रॅक्टर होते तर यांचे सरकारकडनं गव्हर्नमेंटकडनं कॉन्ट्रॅक्टिंगचे पैसे जे यायचे होते ते उशीर झाला. पण त्या बाईने पोलिसांनी ठाण्यात जाऊन यांच्यावर MPIDचा गुन्हा दाखल केला. बरं, नुसताच गुन्हा दाखल केला नाही तर वडील, मुलगा, त्या मुलाची आई आणि अमेरिकेत असलेल्या बहिणीच्या नावाने सुद्धा खोटा गुन्हा दाखल केला गेला. या सगळ्यांनी मिळून फसवणूक केली म्हणून. आता या आम्ही जामीन वगैरे तर करून घेतली कारण की गुन्हा स्पष्टपणे खोटा दिसत होता. आम्ही न्यायालयात जेव्हा आर्ग्युमेंट केली तर गुन्हा प्राथमिक दर्शनीच खोटा असल्याचं निदर्शनास आलं आणि जज साहेबांनी बेल दिली. पण बेल दिल्यानंतर आम्ही जेव्हा सगळ्या चौकशा केल्या, सगळे स्टॅम्प पेपर बघितले, त्या स्टॅम्प पेपरवरच्या त्या सह्यांच्या सगळ्या कोऱ्या याच्यावर असल्यामुळे त्यांनी जेव्हा टायपिंग केलं ते सगळं, त्यामुळे सह्यांच्या ठिकाणी प्रत्येक जागी जागा वेगवेगळी आली. किंवा याच्या मागे कारण असं असतं की जर एखादा ॲग्रीमेंट किंवा एखादा MOU जर आधीपासून तयार असेल, टाईप करून रेडी असेल आणि मग त्याच्यावर जर तुम्ही समोरच्याकडनं सह्या घेताय तर त्या सह्या नेहमी आजूबाजूला येतील किंवा एका खाली एक येतील. एक सही वर आणि एक सही खाली किंवा एक सही मध्यभागीन एक सही पानाच्या शेवटी अशा प्रकारचे जर स्टॅम्प पेपरवर सह्या असतील आणि त्याप्रमाणे आतला मसुदा जर ॲडजस्ट करून तो असा बनाव केलेला आहे की हा MOU यांनी सही केलेला आहे आणि याच्यात हात उसने देण्यातनं किंवा त्याच्यात व्याजाची रक्कम टाकून असा एक बनावट तयार केले गेला की हे याच्यात जास्त व्याजाचं आमिष दाखवण्यात आलेलं आहे. पण वेरज जे रिफंड केलेले पैसे आहेत ते ऑनलाईन गेलेले आहेत, चेकनी पण दिलेत, त्याच्याही पावत्या घेतलेल्या आहेत. आणि हे सगळं बघितल्यावर आम्हाला हे लक्षात आलं आणि मग मी माझ्या क्लायंटला सांगितलं की तुम्ही जाऊन याची त्याच पोलीस स्टेशनमध्ये त्यांनाच सांगून ही परज्युरीच्या खाली प्रतिगुन्हा दाखल करा. आणि प्रतिगुन्हा दाखल झाला. हे यांच्यावरचे आरोप सगळे खोटे आणि बुणबुडाचे निघाले. सगळे कागदपत्र, स्टॅम्प पेपर, चेक सगळे बनावट होते, नंतर तयार केल्या गेलेले होते, सह्या आधीच घेतलेल्या होत्या आणि फक्त बैमानी करण्याच्या दृष्टीने आणि त्रास देण्याच्या हेतूने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि म्हणून त्या मुलावर आणि त्याच्या आईवर ज्यांनी हे सगळं केलं त्यांच्यावर प्रतिगुन्हा दाखल झाला फसवणुकीचा आणि खोटे
कागदपत्र वापरणं आणि फौजदारी कायद्याचा दुरुपयोग करण्याचा हा गुन्हा आहे. आणि त्यानंतर ते मायलेक झाले फरार. आणि त्यानंतर आम्ही ही गोष्ट हायकोर्टात नेली. तिथे 482 खाली क्रॅशिंग ऑफ FIR केलं. क्रॅशिंग ऑफ FIRमध्ये FIR क्रॅश झाली आणि पोलिसांनी सुद्धा त्यांच्या बाजूने जो तपास केला त्याच्यातही तो खोटा गुन्हा सिद्ध झाला. अशा प्रकारे खोटे गुन्हे जर तुम्ही दाखल केले, बलात्काराच्या केसमध्येही खोटे गुन्हे दाखल होतात. 2-2, 3-3 वर्ष तुम्ही जर एखाद्या व्यक्तीच्या सहवासात असाल, तुम्ही त्याच्याबरोबर राहत असाल, तुम्ही त्याच्याबरोबर मल्टिपल खूप जास्त दर महिन्यात दर आठवड्याला जर शारीरिक संबंध ठेवत असाल तर 2 वर्षानंतर तुम्हाला त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करता येत नाही. असाच विनयभंगाचे अनेक खोटे गुन्हे दाखल होतात. हात लावला, इथे स्पर्श केला, वाईट हेतूने स्पर्श केला, इथे याच्यातले 99% गुन्हे खोटे सिद्ध होतात. कारण की आरोप करणं फार सोपं असतं, ते सिद्ध करणं फार अवघड आहे आणि हे सिद्ध करायची जबाबदारी जो आरोप करतोय त्याच्यावर आहे. त्यामुळे असे खोटे आरोप करण्यापासून परावृत्त राहा. असे खोटे गुन्हे दाखल करू नका. कारण की या व्हिडिओद्वारे मी पोलिसांनाही माहिती देतोय. माझी पोलिसांना मदत करण्याची हीच इच्छा आहे की पोलीस मित्र हो, तुम्हाला सुद्धा ह्या सगळ्या घटनेतनं त्रास होतो. जेव्हा खोटा गुन्हा दाखल झाला येतो तेव्हा तुमच्यावरही ताशेरे ओढल्या जातात हायकोर्टाकडनं. त्यामुळे तुम्ही जर योग्य जर तपास केला आणि या व्हिडिओमध्ये बघितलं त्याप्रमाणे मी सांगतोय तसा जर तुम्ही तपास केला आणि त्याप्रमाणे जर तुम्ही ॲक्शन घेतली तर कदाचित अनेक खोटे गुन्हे दाखल होण्यापासूनच दूर होतील. अनेक लोक पुढेच येणार नाही असे खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी. कारण की परजुरीचे जर गुन्हे दाखल करणं सुरू केलं, पोलिसांच्या हातात असतं परजुरीचा गुन्हा दाखल करणं. त्यांना जर तपासात आढळलं तर ते करू शकतात. सो मित्र हो, परत एकदा हा विषय मी बऱ्यापैकी डिटेलमध्ये घेतलेला आहे. जर तुम्हाला आवडला असेल हा विषय तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोचवा. म्हणजे कायद्याबद्दलची माहिती लोकांपर्यंत, समाजाच्या तळागाळापर्यंत पोचली पाहिजे. नमस्कार.